नमस्कार रसिक वाचक हो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुस्तकांच्या दुनियेत। मी तुमची मिथिला घेऊन आले तुमच्यासाठी पुस्तकं, काव्य आणि बरंच काही। आज आपण आपल्या कथेचा पुढचा भाग बघणार आहोत, अर्थात नॉट विदाउट माय डॉटर पार्ट 3। पहाटे साधारण 4 वाजेची वेळ आणि बाबा हाजीने बेट्टी आणि मोडीच्या खोलीचा दरवाजा जोरजोरात वाजवायला सुरुवात केली। दूरवरच्या एका मशिदीतून अजानीचा आवाजही येत होता। प्रार्थनेची वेळ झाली असं म्हणत आळस देत मुडी उठला, पण बेट्टी आणि महातोबची मात्र रात्रभर त्या छोट्या बेडवर झोपून आणि कालच्या प्रवासाच्या दगदगीमुळे हालत खराब झाली होती। त्याच्यामुळे त्यांना अजून थकवाही जाणवत होता। त्यामुळे मुडी एकटाच उठून प्रार्थनेला निघून गेला आणि बेट्टी पुन्हा झोपली। बऱ्याच वेळाने जेव्हा नंतर बेट्टीला जाग आली त्यावेळेला तिला सगळ्यात पहिला विचार आला डोक्यात तो अंघोळीचा। तिने बाथरूममध्ये चेक केलं तर तिला टॉवेल दिसले नाही। मुडी म्हणाला आमे बोझोरकडे टॉवेल मागूनही फायदा नाही, तिच्याकडे मिळणारे नाही। त्याच्यामुळे शेवटी बेट्टीने चादरीचेच 3 तुकडे केले आणि ते टॉवेल सारखे यूज केले। अंघोळी झाल्यानंतर तिघांनाही जरा हलकं आणि ताजंतवानं वाटलं। आज बेट्टीने छान हलकासा मेकअप केला होता, केसही सुंदर विंचरून घेतले होते, कारण तिला कमीत कमी घरातल्या घरात तरी डोक्याला रुमाल बांधून फिरायचं नव्हतं। सगळं आवरून झाल्यानंतर बेट्टी स्वयंपाकघरात गेली आणि स्वयंपाकघराचाही अवतार तिला बाकीच्या घरासारखाच ओंगळवाणा दिसला। सुंदर संगमरवरी फरशी होती, त्या फरशीवर अर्ध्या भागात गालिचा पसरलेला होता आणि अर्ध्या भागात कुठे तेलाचे तर कुठे खरकटाचे ओघळ सांडलेले होते। मधून मधून साखरही सांडलेली दिसत होती। भिंतींवर चिकट मळाची पुटं चढली होती। कोपऱ्यात एक अत्याधुनिक फ्रीज होता, पण त्या फ्रीजमध्येही सगळी भांडी उघडी वागडी आणि अस्ताव्यस्त पडली होती। टेबलवरही सगळी भांडी वागडी तिकडी पसरली होती। बेसिन खरकट्या भांड्यांनी उतू चाललं होतं। थोड्या वेळाने एस्टॅकॉन्समधून म्हणजे छोट्या कप्समधून सगळ्यांसाठी चहा आला। चहा घेताना आम्ही बोझोरने त्याच्यात भरपूर साखर ओतून घेतली, पण साखर ओतून घेताना ती आजूबाजूलाही सांडून ठेवली। त्याच्यामुळे झुरळांची पुन्हा एकदा चांगली मेजवानी झाली। बेट्टीने ते पाहिलं पण दुर्लक्ष केलं, पण बेट्टीने मात्र बिना साखरेचा चहा पिला ह्याचा मात्र आम्ही बोझोरगला राग आला आणि तिने तो मुडीला बोलूनही दाखवलं, पण बेट्टीने काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। थोड्या वेळाने त्या घरातला सगळ्यात छोटा मुलगा माजिद या दोघांना भेटायला आला। तो मात्र बेट्टीला चांगला वाटला। त्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे माजिदला बऱ्यापैकी इंग्रजी येत होतं, त्याच्यामुळे तो इंग्रजीतून या दोघांशी बोलत होता। आणि दुसरी गोष्ट, तो स्वभावाने मनमोकळा वाटला। इराणमधल्या भरपूर जागा या दोघांना दाखवण्यासाठी तो खूप उत्सुक होता। उदाहरणार्थ इराणच्या बादशहाचा राजवाडा, तिथला एक कुठला तरी बगीचा होता, तोही या दोघांना त्यांना दाखवायचा होता। पण सध्या रोजचे रोज नातेवाईक भेटायला येत असल्यामुळे थोडे दिवस तरी ते शक्य नव्हतं। अशा पद्धतीने दिवस जात होता आणि अचानक मुडीने बेट्टीला सांगितलं तुझ्या आईवडिलांना फोन लाव। बेट्टी घाबरली, कारण की ती इराणमध्ये येणार आहे हे तिने तिच्या आईवडिलांना सांगितलंच नव्हतं। हां, पहिल्या नवऱ्यापासून झालेले तिचे जे 2 मुलं होते, जो आणि जॉन, ही दोघंही मिशिगनमध्ये त्यांच्या वडिलांजवळ राहत होते आणि तिने त्या दोघांना विश्वासात घेऊन सगळं काही सांगितलंही होतं। पण आई वडील मात्र मिशिगनमध्ये दोघंच राहत होते आणि त्याच्यातूनही वडिलांना कॅन्सर झाला होता। असाध्य आजाराशी ते आधीच झगडत होते। ह्याच्यामुळे त्या दोघांना असं काही सांगून अजून त्यांना त्रास द्यायचं, टेन्शन द्यायचं बेट्टीला इच्छा नव्हती। त्यामुळे तिने आम्ही युरोप टूरला जातोय असं खोटंच सांगितलं होतं। हे जेव्हा तिने मुडीला सांगितलं, मुडी म्हणाला अगं मी तर त्यांना सांगितलंय। आणि त्याच्यावर विश्वास ठेवून बेट्टीने तिच्या आईला फोन लावला। ख्याली खुशाली सगळे विचारून झाल्यावर जेव्हा बेट्टीने सांगितलं की ती तेहरानमधून तिच्या आईशी बोलतीये, तिच्या आईला भीतीचा प्रचंड धक्का बसला। आणि हे जेव्हा बेट्टीला समजलं त्यावेळेस तिला वाटलं की मुडीने तिचा विश्वासघात केलाय। ह्याबद्दल जेव्हा तिने मुडीला जाब विचारला तेव्हाचं मुडीचं उत्तर तिला घाबरवणारं होतं। मुडीने सरळ सरळ उडवाउडवीच्या अंदाजामध्ये उत्तर दिलं की हे बघ, मी तर त्यांना सांगितलं होतं, त्यांनी ऐकलं नसेल।
मुडीचा हा अंदाज, त्याची उत्तर देण्याची पद्धत आणि बोलणं बघून बेट्टीला मात्र भीतीने पोटात गोळा आला. मुडीच्या घरी रोज रोज त्यांना भेटायला कोणी ना कोणी नातेवाईक येत होते आणि नातेवाईक आले की त्यांचं ते तासनतास बसणं, एकदा भेटायला आले की जेवायलाच थांबणं, मग रोजच्या रोज त्या मोठ्या मोठ्या पंक्ती बसणं, त्याच्यानंतर जेवण खावण झाल्यावर निवांत निघणं, त्याच्यानंतर निरोप समारंभासाठी दारामध्ये अर्धा पाऊण तास घालणं, एकमेकांच्या गळ्यात पडणं, ह्या सगळ्याची बेट्टीला खरोखरच सवय नव्हती. त्याच्यामुळे हे सगळं तिला खूप असह्य वाटायला लागलं होतं. पण तरी ती स्वतःच्या मनाची समजूत घालून तिथे राहत होती. पण ह्या सगळ्यामध्ये ती अमेरिकेला जायची मात्र खरंच खूप खूप जास्त वाट बघत होती. नातेवाईक भेटायला आले की दरवेळेला तर ती काही चादर वगैरे असं काही घालत नव्हती. बाकीच्या बायका मात्र घालायच्या, पण बेट्टी मात्र खुशाल तशीच फिरायची. हां, आता अगदीच कोणी मोठे पाहुणे भेटायला आले तर मात्र तिला चादर घालावी लागायची. एक दिवस असेच अचानक न सांगता घरी कोणीतरी मोठे पाहुणे आले. त्यांना पागोटेवाले असं म्हटलं जायचं. पागोटेवाले म्हणजे जसे ख्रिश्चन लोकांचे पाद्री असतात किंवा आपले हिंदू लोकांचे पुजारी असतात, तसे मशिदीचे कोणीतरी मोठे माणूस असतात, ज्यांना पागोटेवाले असं म्हटलं जातं. असेच अचानक एक दिवस पागोटेवाले आले म्हणून आम्ही बुजुर्ग अचानक या दोघांच्या खोलीत शिरली आणि एक काळी चादर तिने बेट्टीच्या अंगावर फेकून ओरडून तिला तयार व्हायला सांगितलं. पागोटेवालेत म्हणजे मोठे अधिकारी म्हटल्यावर बेट्टीने नाही म्हणायचा काही प्रश्नच नव्हता. पण ती चादर घालताना तिला असं लक्षात आलं की त्या चादरचा जो नाकाखाली लोंबकळणारा जाळीदार भाग असतो तो पूर्णपणे थुंकीने बरबटलेला आहे. त्यावेळेस ती काही बोलली नाही. ती चादर घालून कशी बशी ती बाहेर आली आणि त्या पागोटेवाल्यांना भेटली. पागोटेवाले म्हणजे जवळपास 300 पौंडाचा अवाढव्य देह असलेला एक माणूस होता. त्याचं नाव आगाशी असं काहीतरी त्यांचं नाव होतं. ते काठी टेकत टेकत आपला भला मोठा देह सांभाळत कसे तरी घरामध्ये आले आणि बसले. आम्ही बुजुर्गची मुलगी झोरे पटकन आत पळाली आणि त्यांच्यासाठी ठेवलेल्या खास सिगरेटी घेऊन आली. आल्या आल्या त्यांनी घरात सिगरेटी ओढायला सुरुवात केली. 2 सिगरेटी ओढून झाल्यानंतर त्यांना खोकल्याची मोठी उबळ आली. अर्थात त्यांनी रुमाल वगैरे काही वापरलं नाही आणि तसंच उघड्या तोंडाने जोरात ते खोकायला लागले आणि ओरडून म्हणाले, जा ग, माझ्यासाठी चहा घेऊन ये. त्यांच्यासाठी चहा आणला गेला. चहा आणल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये मूठभर साखर ओतून घेतली. पुन्हा एकदा एक सिगरेटीचा झुरका मारला. त्याच्यानंतर पुन्हा अजून थोडीशी साखर चहामध्ये ओतून घेतली आणि तो चहा प्यायला त्यांनी सुरुवात केली. हा सगळा प्रकार बघून बेट्टीच्या अंगावर शहारा आला. तिला कळतच नव्हतं की तिने जी चादर घातली आहे ती थुंकीने बरबटलेली चादर जास्त घाणेरडी आहे की ज्याच्यासाठी घातली आहे तो माणूस जास्त घाणेरडा आहे. पण तरी पूर्ण वेळ ती तिचे आतून येणारे उसाचे दाबत शांत बसून राहिली. मात्र सगळे माणसं निघून गेल्यावर तिने घाईघाईने ती चादर काढून फेकली आणि मुडीला दाखवली. मुडी अर्थात तिचं म्हणणं मान्य करायलाच तयार नव्हता, पण तिने हट्टाने ती चादर त्याला नीट बघायलाच लावली. तेव्हा मात्र मुडीला सुद्धा मान्य करावं लागलं की खरोखरच ती चादर पूर्णपणे भरलेली होती. इराणी बायकांना बेट्टीने आजपर्यंत कधी रुमाल किंवा असं काही वापरताना बघितलं नव्हतं. त्याच्यामुळे तिला या सगळ्या प्रकाराची अत्यंत किळस बसली होती. आजच्या पुरता एवढंच. आजच्या पार्टमध्ये तुम्हाला कुठला भाग सगळ्यात जास्त आवडला ते मला कमेंटमध्ये कळवा. आधीच्या पार्टचा लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याच्यामुळे प्लीज आधीचे व्हिडिओ जाऊन चेक करा. तुम्हाला अजून काय एक्सपेक्टेशन्स असतील तर तेही मला सांगा. नक्की कमेंट्समध्ये कळवा. मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सचा रिप्लाय द्यायचा नक्की प्रयत्न करेन. तोपर्यंत आणि पुढच्या पार्टची आपण वाट बघा. तोपर्यंत वाचत राहा, ऐकत राहा, प्रगल्भ होत राहा. धन्यवाद.